नाशिकमध्ये नांदूर मध्येश्वर मधल्या धरणावर काही तरुण फिरायला गेले होते आणि त्यातला एक तरुण मस्ती करत असताना दिसला। तो धरणावरच्या शिडीवरून खाली गेला, पाण्यात पाय सोडले आणि बरीच मस्ती यावेळी त्याने केली। मात्र या उत्साहाच्या भरात त्याचा जर हातपाय घसरला असता तर त्याचा जीव गेला असता। या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होतो आहे। त्यातच हा तरुण धरणाच्या गेटवर स्टंटबाजी करत होता। सुरक्षा रक्षक यावेळी काय करत होते हाही प्रश्न आहेच। जय महाराष्ट्र आपल्याला आवाहन करतंय की असे जीवघेणे स्टंट करू नका। हा मुलगा कशा पद्धतीने स्टंटबाजी इथे करतो आहे ते नीट बघा। धरणाच्या दरवाजावर हा मुलगा चढलाय। त्याच्या मते तो पाऊस आणि धरणातलं पाणी एन्जॉय करतोय, पण हे त्याच्या जीवावरही बेतू शकतं। किरण गोटूर आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। किरण, तुमच्यामुळे आणि तुमच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहू शकतो आहोत आणि ही पाहायलाच आत्ता इतकं भीतीदायक वाटतंय आणि हा तरुण तर स्वतः त्या सगळ्या धोक्यांमधनं गेलाय। आपण जय महाराष्ट्राकडनं हे आवाहन करतोच आहोत की अशा प्रकारची स्टंटबाजी करू नका, पण हा तरुण कोण आहे याचा काही शोध लागलाय का? प्रशासनापर्यंत ही व्हिडिओ क्लिप गेली आहे का? बरोबर आहे रुजुता, खरं तर नाशिक जिल्ह्यातलं नांदूर मध्यमेश्वर हा जो धरण आहे, हा धरणावरती हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। खरं तर या धरणातून मागच्या काही दिवसांपूर्वी 2-3 दिवसांपूर्वी जवळपास 2.5 लाख क्युसेक पाण्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो एक विसर्ग आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला होता। त्यामुळे जायकवाडी धरण हे 50% भरलेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करत असताना हा जो युवक आहे तिथला लोकल युवक असल्याची एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे। हा युवक त्या धरणावरती जाऊन ज्या गेट मधून पाण्याचा विसर्ग जे आहे तो करण्यात येतो, त्या गेटवरती हा सगळा स्टंटबाजी जो आहे तो करत होता। त्या ठिकाणी असलेले कर्मचारी काय करत होते हा मुद्दा नक्कीच जो आहे तो उपस्थित होतो, पण अद्याप हा युवक कोण आहे हा जो आहे तो माहिती मिळू शकलेला नाहीये। एकूणच या सर्व प्रकारानंतर पुन्हा एकदा धरणावरचा जो एक सुरक्षा असतो तो मुद्दा पुन्हा एकदा तो ऐरणीवरती आलेला आहे। खरं आहे किरण, तुम्ही म्हणता ते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। नांदूर मध्यमेश्वर धरणावरचा हा प्रकार आहे, हा तरुण जो कॅमेरामध्ये कैद झालाय। असे स्टंट तुम्ही अजिबात करू नका असं आवाहन जय महाराष्ट्र तुम्हाला करता आहे, कारण हा स्टंट जीवघेणा आहे। अक्षरशः जरा तोल गेला असता तर धरणाच्या पाण्यामध्ये हा तरुण वाहून जाऊ शकला असता।